नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, परिस्थिती अशी आलेली आहे की आजच्या निवडणुकांच्या या सगळ्या युगामध्ये आपल्या विरोधकाची जी अत्यंत खंबीर म्हणून स्ट्रॉंग अशी जी मतपेटी असेल तिच्यावर सतत आघात करायचे, तिच्यामध्ये छेद करायचा प्रयत्न करायचा आणि मग छेद केल्यानंतर उर्वरित मतदार जे असतील त्यांना आपल्याकडे खेचून घ्यायचं. याच्यासाठी दोन प्रकारच्या चढाओढी होताना आपल्याला दिसत आहेत. आणि आजच्या घडीला इंडी अलायन्सला 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालं, म्हणजे गेल्या निवडणुकांच्या मानाने त्यांना जे यश मिळालेलं आहे त्याच्यामुळे ते अधिकाधिक जोरदारपणे या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला माहिती आहे की मोदींना समर्थन देणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये जितका कनिष्ठ वर्ग आहे, आर्थिक दृष्ट्या कनिष्ठ वर्ग ज्याला म्हणतात, तो वर्ग जसा मोदींच्या मागे उभा आहे तसा मध्यम वर्ग सुद्धा उभा आहे. आणि मध्यम वर्गाची तर मी म्हणेन की त्यांचा जो पाठिंबा आहे, सहकार्य आहे, ते विविध प्रकारचं आहे. मध्यम वर्गाने केवळ मोदींना ते मत देऊन थांबत नाहीत, तर त्यांनी अनेक वेळेला झीज सोसलेली आपल्याला दिसते. उदाहरणार्थ, मला गॅसची गरज नाही, मला गॅसच्या सबसिडीची गरज नाही, तो पैसा तुम्ही दुसऱ्या गरजूला द्या, असं सांगणारे कोट्यवधी मध्यमवर्गीयच पुढे आलेले होते. आणि त्यांच्याच सहकार्यांनी उज्ज्वला गॅस योजना, जी वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मोदींचा जो प्रकल्प होता त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा मध्यम वर्गाने उचलला आपण बघितलं. नोटाबंदीनंतर सुद्धा या मध्यम वर्गाने जितकं काही सहकार्य दिलं ते वाखाणण्यासारखं होतं. इतका वाईट अपप्रचार चालू होता, अशा प्रकारे लोकांना भडकावण्याचा प्रयत्न चालू होते. आपल्याला माहितीये की माणसाच्या हातामध्ये पैसा नव्हता 2 महिने. अनेक कुटुंबांमध्ये लग्न ठरलेली होती, विविध समारंभ होते, कोणाला कदाचित परदेशी जायचं असेल, मुलांना अभ्यासासाठी पाठवायचं असेल, या सगळ्यासाठी हातामध्ये कधीतरी नगद लागते आणि ती नगद अचानक माणसाच्या हातातून निघून गेल्यानंतर एक जी पोकळी निर्माण झालेली होती त्याच्यात सुद्धा हा मध्यम वर्ग मोदींच्या मागे ठामपणे उभा राहिलेला होता. त्यांनी काही झळ सोसली नाही असं नाही, पण ती झळ सोसून सुद्धा काहीतरी मोदी देशाच्या हिताचं करतायत या भावनेमधून हा वर्ग मोदींच्या मागे उभा राहिलेला दिसतो आपल्याला. ह्याच्यामध्ये मी काही असं समजत नाही की केवळ हिंदूच होते. सर्व समाजातले लोक याच्यामध्ये होते. 2-3 गट आहेत. एक तर अगदी ज्याला आपण म्हणतो की कडवी हिंदुत्ववादी मतपेटी आहे, ते तर आहेतच. त्याच्यानंतर मोदींनी एक राष्ट्रवादाशी जी कमिटमेंट दाखवलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती आकर्षित झालेला जो वर्ग आहे तो सुद्धा जसा आर्थिक दृष्ट्या कनिष्ठ स्तरातून येतो तसाच मध्यम स्तरामधून सुद्धा येतो. तेव्हा ही सगळे जे लोक आहेत त्यांनी मोदींच्या मागे उभं राहायचं ठरवलं. म्हणूनच 2024च्या निवडणुकीत आपण बघितलं की भाजपची मतपेटी जी आहे त्याची टक्केवारी फारशी घसरली नाही. इतक्या प्रकारचा अपप्रचार करून सुद्धा मोदींचा मतदार हा त्यांच्या सोबत उभा राहिला. ही बाब जी आहे ती इंडी अलायन्स मधल्या पक्षांना डाचते आहे, ही गोष्ट उघड आहे. आणि मग मध्यमवर्गीय समाज जो आहे त्याला मोदींपासून वेगळा कसा करता येईल, एकटा पाडता येईल, ह्याची रणनीती म्हणतो आपण, तो सगळा चक्रव्यूह रचला जातोय. आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या समोर घडतायत मित्रांनो. मीही सांगण्याची गरज नाही, तुम्ही थोडे सावध होऊन आसपास बघाल तर तुम्हाला त्याची सगळी चिन्ह आता दिसून येतील. एक तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळे लेख लिहिले जात आहेत. मला वाटतं वीर संघवींनी सुद्धा असा लेख लिहिला की भारतामधला मध्यम वर्ग जो आहे तो सर्वात जास्त भरडला जातोय. कारण असं की त्यांना काय करामध्ये कुठलीही सूट मिळत नाहीये, महागाई एकीकडे वाढत चाललेली आहे, सरकार जास्तीचा कर घेत आहे, कनिष्ठ वर्ग जो आहे आर्थिक दृष्ट्या कनिष्ठ स्तराला अधिकाधिक लाभ मिळावा म्हणून ज्या योजना येत आहेत, सवलती येत आहेत, त्या सवलतींची किंमत अखेर मध्यम वर्ग भरतोय.
आणि ह्याचं कारण असं की समाजामधला जो श्रीमंत वर्ग आहे, तो वर्ग कर तेवढासा भरताना दिसत नाही. सगळा कर मध्यम वर्गाकडून गोळा केला जातोय. तेव्हा तुमचा पैसा जो आहे तो तुमच्यासाठी खर्च होत नाही, तो दुसऱ्या कोणासाठी खर्च होतोय. अशा पद्धतीचा अपप्रचार ताबडतोबीने सुरू झालेला आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि मग मध्यम वर्गासाठी आपण म्हणू, मध्यम वर्गासाठी मोदींनी चांगले रस्ते बनवून दिले, सुविधा बनवून दिल्या, ट्रेन्स आणल्या, इतरही अनेक गोष्टी त्यांच्यासाठी केल्या गेल्या. विजेचा सप्लाय चांगला झाला. तुम्हाला आठवत असेल की रेरा सारखा कायदा आला, ज्याच्यामध्ये एक गॅरंटी हमी आली की बिल्डर तुम्हाला फसवू शकणार नाही. ह्याच्यापूर्वी अशा पद्धतीची गॅरंटी नव्हती. पण या सगळ्या गोष्टींची ज्याला म्हणतो आपण टँजिबल बेनिफिट, म्हणजे हातामध्ये येणारा की बाबा आज माझे इतके पैसे वाचले, असा एक जो जाणीव होते माणसाला, तशी होत नसल्यामुळे मध्यम वर्ग अस्वस्थ आहे, बेचैन आहे. असा एक अपप्रचार इंडी आघाडीने सुरू केलेला आपल्याला दिसतो. मग त्याच्यामध्ये सगळे पत्रकार त्यांच्यामध्ये आहेत आणि इतर विविध घटक सुद्धा त्यांच्या सोबतीने असतात. ह्याच्या जोडीला तुम्ही बघितलं असेल की हिंडेनबर्ग सारखे रिपोर्ट वापरायचे आणि मग नाव घ्यायचं अडाणींचं आणि त्यांच्या कंपनीचे शेअर्स जे आहेत त्या शेअर्सच्या किमती उतरवायच्या, त्याच्यातून शेअर मार्केट कोसळलं की बघा मध्यम वर्गाला फटका बसला. सगळे जे इन्व्हेस्टर आहेत, त्याच्यामध्ये गुंतवणूकदार आहेत, त्यांना हे सगळं भोगायला लागलं. आणि हे का भोगायला लागलं, तर अदानी हे मोदींचे लाडके उद्योगपती आहेत आणि त्यांचं हित बघता बघता मध्यम वर्गाचं हित, गुंतवणूकदारांचं हित काही मोदींनी बघितलं नाही, सामान्य गुंतवणूकदारांचं. अशी एक भावना तयार करायची. आणि म्हणून इतके सगळे खोडसाळ पद्धतीचे आरोप होऊन सुद्धा गेल्या वेळी आपण बघितलं असेच आरोप झाले. आता त्यानंतर माधवी बुच यांच्यावरती असेच आरोप केले गेले. त्यांनी अनेक प्रकारे दाखवून दिलं की मी त्याच्यामधली नाहीये, परंतु तरी सुद्धा एकदा आरोप करायचे आणि ते चिकटवायचे. 2002च्या गुजरात दंगलीमध्ये आपण बघितलं, आरोप नुसतेच केले गेले. कुठलाही आरोप 20 वर्षानंतर कुठल्याही कोर्टात सिद्ध होऊ शकला नाही, परंतु तरी सुद्धा ते आरोप केले गेले आणि ते वारंवार रिपीट करत राहायचं. म्हणजे हे गोबेल्स नीती आहे. एकच असत्य जे आहे ते 1000 वेळा ओरडून सांगितलं की लोकांचा त्यावर विश्वास बसतो. ही जी नीती आहे ती नीती आज इंडिया आघाडी वापरताना दिसते आहे. शेअर मार्केटचं जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, तशी इतर जी उदाहरणं आहेत ती तुमची तुम्हीच शोधू शकता. का उदाहरणार्थ, एक प्रकारे ज्या समाजाला शिक्षणासाठी संधी उपलब्ध नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं जे जीवन आहे ते थोडस अस्थिर होऊन जातं. शिक्षणाच्या संधी नाहीत म्हणजे काय, लक्षात घ्या तुम्ही. आज म्हणजे मला वाटतं एक 20 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती ती आज इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन्स बाबत तेवढीशी राहिलेली नाही. कारण खूप मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंगची कॉलेजेस उघडली गेली. आणि आज जर का कोणी इच्छुक असेल तर तो एक 12वी पास झालाय आणि साधारण किमान फर्स्ट क्लास जर का त्याला मिळाला असेल तर त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन जरूर मिळते. मग ते कुठल्या दर्जाचं कॉलेज आहे याच्याबद्दल मी खात्री नाही देत, पण ऍडमिशन मिळणारच नाही अशी काही परिस्थिती आज उरलेली आहे असं आपल्याला दिसत नाही. पण तीच अवस्था ही मेडिकलच्या एंट्रन्स बाबत आपण सांगू शकत नाही. पॅरामेडिकल कोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्याच कमी आहे आणि त्यामुळे ज्या उपलब्ध असलेल्या सीट्स आहेत त्या कमी असल्यामुळे ही मुलं जी आहेत ती एका अस्थिर वातावरणामध्ये आहेत. सगळी जी आहे ही कनिष्ठ असेल, मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गामधून येणारा हा समाज आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांचं भवितव्य ही खूप मोठी गोष्ट असते. याच्यामध्ये अर्थातच शिक्षणाचा जो एक भूमिका असते, ती भूमिका आज या समाजाला पटलेली आहे. आणि त्यांच्यासाठी जेव्हा संधी उपलब्ध नसतात तेव्हा त्यांना मनामधून अतिशय वाईट वाटतं. त्यांना मुलांना परदेशात पाठवावं असं वाटतं. त्याच्यामध्ये सुद्धा सापळे लावले गेले, ज्याच्यावरती आता आपण बोलू थोड्याच वेळात. तर अशा पद्धतीने एक व्यूहरचना रचल्यासारखा या समाजाला घेरलं जातंय.
असं तुमच्या लक्षात येईल. आणि हा जो अपप्रचार आहे त्याच अपप्रचारामध्ये भर जी पडलेली आहे ती सामाजिक असुरक्षिततेची. सामाजिक असुरक्षिततेकडे जाण्या अगोदर एक जो मी म्हटला परदेशी शिक्षणाचा तो मुद्दा अगदी थोडक्यामध्ये मांडते. आज तुम्ही बघाल की एक 20 वर्षापूर्वी अमेरिकन युनिव्हर्सिटी असेल, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, वेगवेगळे पाश्चात्य देश इथे ओढा होता लोकांचा. मध्यमवर्गीय समाजाला वाटत होतं की आपली मुलं तिथे शिकतील, त्यांना तिथे नोकरीच्या संधी मिळतील, तर त्यांचं आयुष्य जे आहे त्याची क्वालिटी बदलेल, चांगल्या दर्जाचं आयुष्य त्यांना काढता येईल. आणि इथल्या ज्या सगळ्या अनिश्चितता आहेत आमच्या देशामधल्या, त्या अनिश्चिततेना त्यांना तोंड द्यावं लागणार नाही. या हेतूनी मध्यम वर्गाने आपली मुलं ही परदेशात पाठवण्याचा एक सुरुवात केली. म्हणता म्हणता ह्या संख्या ज्या आहेत त्या प्रचंड आज झालेल्या आहेत. एक वेळ अशी होती की अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या आहेत, तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नाही, पण युनिव्हर्सिटी एज्युकेशन मधून जे उत्पन्न मिळतं ते अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा एक खूप मोठा भाग आहे. आणि मग साहजिक आहे सर्व युनिव्हर्सिटीना जर का अधिकाधिक विद्यार्थी इथून येत असतील तर त्यांना ते हवेच होते, कारण त्यांना त्याचे डॉलर मिळतात, त्यांना त्याचा पैसा मिळतो. त्यामुळे ते नाही म्हणायच्या परिस्थितीमध्ये खरं तर नाहीये. पण तिथल्या सरकारने नोकऱ्या उपलब्ध होऊ नयेत अशा पद्धतीने कशी पावलं उचलली. इथून गेलेली जी मुलं आहेत त्यांनी जो पैसा खर्च केलेला आहे, क्वचित प्रसंगी असं बघितलेलं आहे की माणसं पैसा खर्च करून जातात, परंतु तो खर्च केलेला पैसा त्यांना परत कमवता येत नाही, त्या अगोदरच देशामध्ये परतावं लागतं. तेव्हा मग त्याच्यातून जो चटका बसतो तो चटका माणसाला अतिशय अंतर्मुख करून जातो. थोडासा कटुपणा येतो की इतका आपण खर्च केला परंतु मूळ मनामध्ये जो हेतू होता तो काही साध्य झाला नाही. तेव्हा अशा पद्धतीने आधी एकतर विजाची संख्या कमी करायची, वर्क विजाची मी म्हणते. आणि तुम्ही तेही बघितलं असेल की मुळातच विजाची तारीख देण्यासाठीच मुळे एक एक वर्षाचा अवधी करून ठेवलेला होता. मध्यंतरीच्या काही काळामध्ये तसेही दिवस गेलेले आपण बघितले. खूप पद्धतीने ओबामा यांनी एक परमिशन दिलेली होती की तिथे जे वर्क परमिट वर गेलेले होते त्यांच्या पत्नीला तिथे किंवा स्पाऊसला म्हणू आपण तिथे काम करायची मुभा देण्यात आली होती. ती मुभा सुद्धा काढून घेतली गेली होती. अशा पद्धतीने जेव्हा सगळा व्यवहार होतो तेव्हा हा मध्यम वर्ग जो आहे तो कायम विचार करतो की आम्ही एक भरडून निघालो या सगळ्यामधून, निदान आमची मुलं यातून सुटावीत. तर पहिला अडथळा आहे तो शिक्षणाचा. त्याच्यानंतर परदेशात जायचं म्हटलं तर हे अडथळे तयार होतात. इथे नोकरी करायची म्हटलं तर पुढचे अडथळे असतात. तेव्हा या सगळ्या चक्रामधून एक गांजून गेलेला मध्यम वर्ग आहे. मग त्यांनी कुठेतरी शेअर मार्केटमध्ये जर का पैसे घालायचे ठरवले तर ते शेअर मार्केट सुद्धा अनिश्चित करून टाकायचं. रिअल इस्टेटचं मार्केट जे आहे त्याचे भाव हे युपीएच्या काळामध्ये इतके वाढवून ठेवले गेलेले आहेत की त्यामधूनही हा समाज जो आहे तो भरडला जातो आहे. ह्या उपर ज्याला आपण तुम्ही याला म्हणाल की कॉन्स्पिरसी थिअरी आहे, पण ही कॉन्स्पिरसी थिअरी आहे का नाही माझं ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा. अमेरिकेमध्ये जी मुलं ही शिक्षणासाठी जातात त्यांना प्रॉपर व्हिसा घेऊन जातात, त्या मुलांवरती त्यांच्यामधली जी विशिष्ट मुलं आहेत त्यांना वेगळं काढून त्यांना तिकडचं आज वोकिझमचं शिक्षण दिलं जातंय. आणि अशा पद्धतीने प्रशिक्षण घेतलेली एक पिढीच्या पिढी आज आपल्या देशामध्ये परतताना आपल्याला दिसते. तुमच्या आणि माझ्या देशामध्ये वोकिझमचं शिक्षण कोणी शाळेपासून किंवा कॉलेज पासून देत नाहीये. पण जर का अशा पद्धतीने शिक्षण दिलेली प्रशिक्षण दिलेली मुलं ही तिथे नोकरी नाही म्हणून इथे आली तर ती त्याच विचारांचा पुकारा करताना दिसतील किंवा ते विचार जो राजकीय पक्ष मांडेल त्याच्या बाजूनी उभे राहताना दिसतील. हा एक मी म्हणेन विशस असा कट आहे. अत्यंत दुष्टपणा म्हणू आपण त्याला. अशा पद्धतीने तुमची पुढची पिढी जी आहे
म्हणजे जी पिढी ही परदेशात शिक्षण घेण्या इतपत सक्षम आहे, तिथे चांगली कामगिरी करू शकते. फक्त तिथे व्हिसाचे नियम असे आहेत की ज्याच्यातून त्यांना तिथे राहणं मुश्किल होतं. असे जेव्हा ते परत येतात तेव्हा ते वोकीज म्हणून जर का परत आले तर या समाजाचं काय होईल याचा थोडा विचार करा. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती सर्वात मोठी जर का वरकडी कुठची म्हणेन मी, तर ती आहे असुरक्षित सामाजिक जीवनाची. जे रोजच्या रोज रिपोर्ट येतात ना आपल्याला, मध्यम वर्गाला काय हवं असतं मित्रांनो, त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं असतं. ते रोज सकाळी उठतात, आपापली नित्य कामं करतात, व्यवसायासाठी बाहेर पडतात, कमवतात, परत येतात. ते समाजाच्या अध्यात्मध्यात कुठे नसतात. त्यांना कुठेही कायदा मोडायचा नसतो. त्यांना फक्त इतकंच आहे की माझं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न मला उपभोगू द्या. माझ्यामध्ये कोणी लाच खाणारा कोणी समोर नको, माझ्यावरती अन्याय करणारा कोणी असू नये, इतकीच त्यांची अपेक्षा असते. पण असा मध्यम वर्ग जेव्हा घरातून बाहेर पडतो त्यावेळी जर का त्याचं जीवन जे आहे ते असुरक्षित झालं तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करा. त्याला माहिती आहे की युपीएच्या काळामध्ये दहशतवादाने जे बोकाळलेला होता सर्वत्र, आणि ही परिस्थिती तुम्ही आणि मी सगळ्यांनी उपभोगलेली आहे. रोज उठून तुम्हाला जेव्हा लोकल मधून प्रवास करावा लागतो, बसमधून प्रवास करावा लागतो आणि तिथे बॉम्ब हल्ले होत होते, तेव्हा आपली मानसिक अवस्था काय होती. रोजच्या रोज आपण ते टाळू तर शकत नव्हतो, आपल्याला तेच करावं तर लागत होतं. पण त्यातून आलेली जी अनिश्चितता आहे ती मोदींनी संपवलेली होती. आणि म्हणून हा मध्यम वर्ग जो आहे तो इतर अनेक कारणांच्या सोबतच सुरक्षित सामाजिक जीवन ह्याच्यासाठी मोदींकडे खूप आशेने बघतो आहे, आज सुद्धा बघतो आहे. पण मोदींच्या मनात असो किंवा नसो, देशामधलं वातावरण, सामाजिक जीवन हे असुरक्षित कसं होईल ह्याचाच कट रचल्यासारख्या घटना घडताना जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा मग आपल्याला विचार करायला ते भाग पडत असतात. आणि मग त्याच्यामध्ये तुमची प्रार्थना स्थळं असतील, तुमची इतर मी म्हटलं त्याप्रमाणे ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल, रेल्वे असेल, एअरपोर्ट्स असतील, या सगळ्याला जेव्हा लक्ष्य बनवलं जातं आणि त्याच्यावरती हल्ले चढवले जातात तेव्हा हा समाज जो आहे ना त्याला एकंदरीतच या देशामध्ये राहणं म्हणजे खरोखरच काहीतरी भवितव्य आहे का आपल्याला, अशी एक भावना तयार होते. आणि मग त्याच्यातच तुमच्या घरामधली एखादी तरुण तुमची मुलगी असेल, ती मुलगी जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा तिला कोणीतरी लव्ह जिहाद मध्ये फसवणार नाही ना. अगदी तुमचा मुलगा असला तरी सुद्धा त्याला दुसऱ्या बाजूनी लव्ह जिहाद सोसायला तर लागणार नाही ना. ही चिंता जी आहे ती मनामध्ये किती घर करू नये मध्यम वर्गाच्या, ह्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला आम्हाला समजणार नाही. पण अशाच पद्धतीने त्यांचं जीवन सगळं असुरक्षित करायचं. सगळं कुठूनही तुम्हाला रिलीफ नाहीये, कुठूनही तुम्हाला रिलीफ नाहीये हे जाणवू द्यायचं. आणि ह्याच्या मागचं तत्व जे आहे ना मित्रांनो ते अतिशय महत्वाचं आहे. आणि ते तत्व काय आहे, इस्लाम काय म्हणतो हे लक्षात घ्या. द कुरानिक वेज ऑफ वॉर म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे पाकिस्तानी ब्रिगेडियरनी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की युद्धाचा सर्वोत्तम मार्ग कुठचा, तर बंदुकीची एकही गोळी न झाडता, रक्ताचा एक थेंबही न सांडता जेव्हा तुम्ही शत्रूवरती विजय मिळवता तेव्हा तो सर्वश्रेष्ठ युद्ध असतं. आणि अशा पद्धतीने विजय कसा मिळवावा ह्याचं मार्गदर्शन ते म्हणतात की धर्मग्रंथांमध्ये दिलेलं आहे. आता धर्मग्रंथांमध्ये दिलेलं हे जे वर्णन आहे त्याच्यातून आपल्या लक्षात येतं की तो मार्ग जर का अवलंबणारे लोक असतील तर तो मार्ग कुठला आहे तुम्ही मला विचाराल तेव्हा आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याची लढण्याची इच्छा मारून टाकणं. आणि त्याला ठीक आहे आता मी शरणागत आहे, मला त्याच्याशिवाय काही मार्ग नाही असे विचार त्याच्या मनात येतात तेव्हा हिंसा थांबते. तेव्हा हिंसा थांबते. तेव्हा तुम्हाला सर्व प्रकारे गांजायचं आणि ह्या सगळ्याचा मार्ग काय, तो मोदींना मत द्यायचं थांबवा. इंटिमिडेशन, दडपशाही, की तुम्ही मोदींना मत दिलं तर बघा देशामध्ये हिंसाचार होईल, बोलले होते की नाही.
श्री राहुल गांधी हे निवडणूक प्रचारामध्ये काय म्हणले होते की 2024 जून मध्ये जर का मोदी सत्तेवरती आले तर मी लिहून देतो तुम्हाला, देशामध्ये आगडो मुसळेल, हिंसाचाराच्या घटना घडायला लागतील. हे जे भाकीत आहे ते राहुल गांधींनी कसं केलं होतं? ते भाकीत होतं का तुम्हाला मी सांगते तशी तुमची लढण्याची जी जिगर आहे ती जिगर संपवण्याचा एक भाग होता? तुम्ही ज्या वेळेला तुमची लढण्याची ताकद संपते, जिद्द संपते, उमेद संपते, तेव्हा तुम्ही सरेंडर होता आणि ठीक आहे नको बाबा तो हिंसाचार नको, घ्या काँग्रेसला मत द्या. एकदा काँग्रेस म्हणजे काय, ती युपीए इंडिया आघाडी असेल, त्यांना मत द्या, असे विचार तुमच्या मनात जर का यायला लागले, ती त्यांची सर्वात मोठी जीत असेल. तेव्हा या पद्धतीने हे सगळं कसं घडवलं जातंय त्याचा एकदा तुम्ही विचार करा. मोदींना पाठिंबा देणारा मध्यम वर्ग म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. आपण काही फार मोठ्या श्रीमंत वर्गामध्ये मोजले जात नाही. आणि असं जेव्हा असतं त्यावेळेला हे षडयंत्र जे आहे त्या षडयंत्राचे सगळे कंगोरे लक्षात घ्या आणि त्यानुसार तुमचं वर्तन करा. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुमचं हित कशामध्ये आहे, मोदींना मत देण्यामध्ये आहे का मोदींना विरोध करण्यामध्ये आहे. मित्रांनो, ह्या बाबतीमध्ये मी अनेक उदाहरणं देऊ शकेन, पण हा व्हिडिओ जो आहे त्याला वेळेच्या मर्यादा सुद्धा असायला लागतात आणि म्हणून थोडक्यात आवडते आहे. पण तुम्ही याच्यानी विचाराला प्रवृत्त व्हाल अशी आशा मात्र जरूर ठेवते. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असत असू द्या. नमस्कार.